सुशांतसिंह राजपूत आणि दिशा साली यांची आत्महत्याच संजय राऊतांचा दावा। ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य। सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट। सुशांतसिंहने आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या तपासातून समोर। रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट। दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा। नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। त्र्यंबकेश्वरसाठी 1100 कोटींचा विकास आराखडा। पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्याआधी पूर्ण करणार। रस्ते पुलांची उभारणी करणार। निधी कमी पडू देणार नाही, फडणवीसांची माहिती। लालकृष्ण अडवाणींची अवस्था। कैद झालेल्या शहाजहांसारखे अडवाणींना शहाजहांसारखं एकांतवासात ठेवलं, संजय राऊतांचा निशाणा। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं। 1 एप्रिलपासून निर्णय लागू। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। नागपुरातील 4 परिसरात संचारबंदी कायम। कोतवाली तहसील, गणेशपेठसह यशोधरानगरमध्ये संचारबंदी कायम, तर 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरामधील संचारबंदी शिथिल। अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी, तर संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती। नागपूर चंद्रपूर नंतर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय।